सिडको लॉटरीमध्ये ज्यांनी पेमेंट केलेलं आहे त्यांचं पेमेंट शो होत नाही आणि काहींना पेमेंट करताना प्रॉब्लेम येत आहे. काहींचं असं म्हणणं आहे की सर आम्ही जेव्हा आमचा सिडकोचा रेफरन्स नंबर एंटर करतो तेव्हा ते पोर्टलला ओपन होत नाही आणि जे पोर्टल जे सिडकोचं होतं ते आता दुसरं पोर्टल दिसत आहे, म्हणजे त्या साईडमध्ये चेंजेस झालेले आहेत. असे खूप सारे सिडकोचे विजेते आहेत, त्यांनी आज कॉल आणि मेसेज करून त्यांनी सांगितलेलं आहे. तर जेव्हा मी सिडकोची साईट चेक केली आणि त्यांच्या हेल्पलाईनला फोन केला तर त्यांनी सांगितले की सिडकोची साईट अपडेट झाली, म्हणजे चेंजेस झालेले आहेत. ते पेमेंट करण्याचं जे पोर्टल आहे ते आता ऑप्शन चेंज झालेलं आहे, म्हणजे तुम्ही पेमेंट करू शकता, पण जे आपण जे एक व्हिडिओ काढलेला होता की आपण जे पेमेंट कसं करतात आता ते तुम्हाला त्या होम पेजला दिसणार नाही. तर ते चेंजेस झालेले आहेत. ते काय चेंजेस झालेले आहे, आता तुम्हाला कसं पेमेंट करायचं आहे, कुठून पेमेंट करायचं आहे, पेमेंट अपडेट झाल्यानंतर तुम्हाला कुठे चेक करायचं आहे त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे सिडको लॉटरीचे असे हेल्पफुल व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू. काही सिडको विजेते त्यांनी मेसेज केले आणि त्यांनी सांगितले की सर आमचं पोर्टल जे आहे जे आम्ही रेफरन्स नंबर टाकल्यानंतर आमचं पेमेंट तिथे शो होत नाही आहे, असं त्यांचा प्रश्न होता. तर त्यांचं प्रश्नाचं उत्तर असं आहे की काही वेळेस टेक्निकल इश्यू असल्यामुळे किंवा त्यांची जी साईड आहे पोर्टलची ती अपडेट होत असल्यामुळे दिसत नसेल. आता मी चेक केली ती साईड व्यवस्थित चालत आहे, म्हणजे आता तिथे पेमेंटचं ऑप्शन जे एक सिडको विजेते आहेत त्यांचा मी जो रेफरन्स नंबर टाकला आणि त्यांनी पेमेंट केलेलं आहे ती तिथं शो झालेलं आहे, म्हणजे आता ते पेमेंट तुम्ही करू शकता तिथे रेफरन्स नंबर टाकून. तो व्हिडिओ आपण पुढे पाहणार आहोत की कोणत्या लॉटरीचे विजेते कुठे रेफरन्स नंबर टाकून आपण पेमेंट करू शकता सिडकोचं. त्यानंतर पेमेंट केलेलं अपडेट होत नाही, हे सर्वात जास्त मला आलेले प्रश्न आणि मेसेज आहे. खूप सारे सिडको विजेते आहेत की सर आम्ही पेमेंट केलेलं आहे, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, अजून आमचं पेमेंट अपडेट झालेलं नाही आहे. आमच्याकडे पेमेंट भरल्याची स्लिप आहे, चलन जनरेट केलेली आहे त्याचं पण आपल्याकडे आहे, पण आमचं पोर्टलला पेमेंट अपडेट झालेलं दिसत नाही. तर बघा, असे खूप सारे जे सिडको विजेते आहेत काही सिडको विजेत्यांनी मला पर्सनली मेसेज केला आहे. त्यानंतर त्यांना सांगण्यात आलं की काही सिडको विजेत्यांनी स्वतःहून सांगितलं की सर मला जवळपास 7 ते 8 10 दिवस झाले, त्याच्यानंतर माझं पोर्टलला पेमेंट अपडेट झालेलं आहे. तर तुम्ही निश्चिंत राहा, तुम्ही जर पेमेंट केलेलं आहे, तुमचं पेमेंट कमी झालेलं आहे, तुमच्याकडे चलन जनरेट केलेल्याची प्रिंट आहे, तुमच्याकडे बँकेमधून तुम्हाला जे स्लिप दिलेली असेल त्याची पण प्रिंट असेल, तर तुम्ही निश्चिंत राहा, तुमचे पैसे कुठे जाणार नाही. जर व्यवस्थित जर तुम्ही चलन जनरेट करून बँकेमध्ये दिल्यानंतर जर तुमचं चलन तुमच्याकडे तुमचं अपडेट होणार आहे. काहींना वेळ लागत आहे. काही सिडको विजेत्यांनी स्वतःहून मला फोन करून सांगितलं की सर मला 10 दिवसानंतर माझं पेमेंट अपडेट झालं पोर्टलला. तर तुम्ही पेमेंट केलेलं आहे तर निश्चिंत राहा, पेमेंट इन्स्टंट अपडेट होत नसते. आमच्या वेळेस पण सुद्धा लेट होत होतं, पण आता ही साईट चेंज झालेली आहे. टेक्निकल प्रॉब्लेम असू शकतो किंवा अपडेशनचं काम असेल त्यामुळे लेट होत असेल. आणि तुम्हाला सांगायचं आहे का, जर समजा तुम्हाला इन्स्टॉलमेंट जर करायचं आहे, पेमेंटचं इन्स्टॉलमेंट करायचं आहे आणि तुम्हाला जर त्याच्यामध्ये जर डेट देण्यात आलेली आहे, एक उदाहरणार्थ जर तुम्हाला 1 जुलैपासून तर 30 जुलैपर्यंत जर पेमेंटचे डेट आलेले आणि तुमच्याकडे जर पैसे असेल तर तुम्ही चलन जनरेट करून लवकरात लवकर पेमेंट करा. म्हणजे तुम्ही जर जेवढं लवकर करसाल तेवढं तुमचं ते साईडला अपडेट होण्यासाठी वेळ लागेल. जर तुम्ही 1 ते 30 तारखेचं पेमेंटचं शेड्यूल आणि तुम्ही 30 तारखेला करता तर मग अपडेट होण्यासाठी वेळ लागतो. काहींचं म्हणणं आहे की सर आम्ही पेमेंट केलेलं आहे पण आम्हाला DPC पण लागत आहे. तर ही समस्या तुम्हाला न उद्भवता तुम्ही जर तुम्हाला जर इन्स्टॉलमेंटचं पेमेंट करायचं 1 ते 30 दरम्यान तर तुम्ही जेवढ्या लवकर तुम्हाला जसं सोयीस्कर वाटेल तसं तुम्ही पेमेंट करू शकता. तर हे तुमचे जे प्रश्नांचं निराकरण आहे. आता आपण सिडकोचं जे पेमेंट आहे ते कसं पेमेंट करतात त्याचा आपण त्या लॅपटॉपच्या याच्यावर जाणार आहोत आणि तो व्हिडिओ पाहणार आहोत. तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू. चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजेच असे हेल्पफुल व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत येतील. चला आपण आता त्या व्हिडिओला सुरुवात करू. सर्वप्रथम तुम्ही गुगल क्रोम ब्राउझर ओपन करा. गुगल क्रोम ब्राउझर ओपन झाल्यानंतर तुम्ही सर्च करा sidco.maharashtra.gov.in. हे तुम्ही एंटर करा. हे एंटर केल्यानंतर जे 1 नंबरची वेबसाईट ओपन होणार आहे त्याला क्लिक करा. त्यानंतर बघा या जी साईड आहे सिडकोची याच्यामध्ये चेंजेस झालेले आहेत. होम, अबाउट अस, नवी मुंबई इथेच पेमेंटचं ऑप्शन होतं 7 नंबरला. आता ते ऑप्शन नाही आहेत, ते ऑप्शन आता खाली आलेले आहेत, ते पण आता आपण पाहणार आहोत. आता तुम्हाला
मला जे सिडको लॉटरीचे जे पेमेंट आहेत, इन्स्टॉलमेंट आहे, ते तुम्हाला तिथून पेमेंट करायचं आहे. हे बघा, हे इंग्लिशमध्ये आहेत. आपण याला मराठीमध्ये करू. राईट साईडला क्लिक करून बघा, लँग्वेजचं ऑप्शन आहेत. तिथे क्लिक केले की आपल्याला ही साईट मराठीमध्ये ओपन होणार आहे. आता पूर्ण मराठीमध्ये झालेली आहे साईट. ही पूर्ण सिडकोच्या रिलेटेड माहिती देण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा, संपत्ती संबंधित पेमेंट. ज्यांना सिडकोचं सेवा शुल्क भरणं, पाणी शुल्क भरणं, वसाहत यांचं जे पेमेंट करायचं आहे त्यांना इथे क्लिक करून पेमेंट करायचं आहे. समोर आपल्याला दिसत आहे ते तिथून चलन जनरेट करू शकता. आपल्याला आपल्या घराचं पेमेंट करायचं आहे, इन्स्टॉलमेंट पेमेंट करायचं आहे, त्यामुळे आपल्याला मार्केटिंग पेमेंट्स या ऑप्शनला क्लिक करावं लागेल. त्यानंतर 2 नंबरचं ऑप्शन, पणन गृहसंकुल पेमेंट भरणा, याला क्लिक केल्यानंतर जे 26,000 घरांची लॉटरी आहे ते इथे पेमेंट करू शकत नाही. 2024 ऑक्टोबरच्या पहिली जी लॉटरी निघालेली आहेत बामणडोंगरी तळोजाची, ते इथे रेफरन्स नंबर टाकून तुम्ही पेमेंट करू शकता. 26,000 घरांच्या लॉटरीचं पेमेंट इथे रेफरन्स नंबर टाकल्यानंतर इथून पेमेंट होणार नाही. त्यामुळे हे सिडको विजेत्यांनी लक्षात घ्यावं. त्यानंतर 26,000 घरांच्या लॉटरीमध्ये ज्यांना पेमेंट करायचं आहे त्यांनी सर्वात खालचं ऑप्शन, माझ्या सिडकोचे घर निवडा, येथे क्लिक करायचं आहे. जे ऑक्टोबर 2024मध्ये 26,000 घरांची लॉटरी निघाली आहे त्यांनी पेमेंट इथून करायचं. शेवटच्या ऑप्शनला क्लिक करून अलॉटमेंट लेटरवरील रेफरन्स नंबर टाकायचा आहे. तिथे नंतर मग तुमचे हे इन्स्टॉलमेंट ओपन होणार आहे. हे सर्व इन्स्टॉलमेंट ओपन झालेले आहेत. त्यानंतर इथे बघा, एक इन्स्टॉलमेंट पेमेंट पेड झालेलं आहे, त्यांनी पेमेंट केलेले आहेत. क्लिक हेअरला करून तुम्ही हे जे पेमेंट केलेलं आहे त्याची तुम्ही रिसिप्ट पण डाउनलोड करू शकता. आणि जे पेमेंट करायचं आहे तुम्हाला या बॉक्सला क्लिक करायचं आहे. जो तुम्हाला ब्लँक बॉक्स क्लिक करायचं त्याच्यानंतर तुम्हाला इथे क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी एंटर करायचा आहे खाली. त्यानंतर प्रोसेस ऑप्शन करायचा आहे. ऑनलाईन तुम्ही मोबाईलवर थ्रू करू शकता किंवा चलन जनरेट करून सुद्धा करू शकता. याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे, व्हिडिओच्या लिंकमध्ये डिस्क्रिप्शन देणार आहे. ते तुम्ही त्या लिंकला क्लिक करून तुम्ही हे सर्व पूर्ण हा व्हिडिओ पेमेंटचा, चलन जनरेटचा, हे सर्व ऑनलाईन नेट बँकिंग वगैरे कसे करतात त्याचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तर असं हे साईडमध्ये चेंजेस झालेले आहेत. पेमेंट करताना तुम्ही ही गोष्ट सांभाळून घ्या. बघा, खाली मोबाईल नंबर आणि ईमेल आय डीचं ऑप्शन आलेलं आहे आणि खाली प्रोसेस टू पेचं ऑप्शन आलेलं आहे. हा पूर्ण व्हिडिओ या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देणार आहे, तिथे तुम्ही क्लिक करून पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तर तुम्ही हे चेंजेस लक्षात आले असेल असे आपल्याला सांगता येते. तर असा आपण हा व्हिडिओ बघितलेला आहे. याच्यानंतर जर तुमच्या मनात जर काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट करा, आपण त्याला पण उत्तर देऊ. असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.